हॅलो फ्रेंड्स, मी निशा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल वैभवी स्टिचिंग क्लासेसमध्ये। तर आज आपण बाहीची परफेक्ट कटिंग कशी करणार आहोत ते शिकणार आहे। तर हे बघा, हा ब्लाऊज पण मी स्टिच केलेला होता। इथं बघा, या बाहीच्या अगलबगलीमध्ये काहीच घोळ वगैरे किंवा क्रीस वगैरे काहीच पडत नाही, तुम्ही बघू शकता। एकदम परफेक्ट मेथडने मी कटिंग केलेली होती ही बाही। आणि हा ब्लाऊज पण मी स्टिच केला होता। याला आपण उलटवून बघून घेऊया, याचं मेजरमेंट घेऊया, आपण पेपरवर कटिंग करूया। आधी पहिले बघूया, एकदम परफेक्ट आलेली आहे ही बाही। तर चला मग आपण बाही कटिंग करायला सुरुवात करूया। ही बाही छोटीच आहे, 3-3.5 इंचाची आहे ही बाही। तर आपण डबल फोल्ड मध्ये पेपर घेतलेला आहे, घडीवर ठेवायचं आहे आपल्याला। ही बाहीवरून कशी कटिंग करायची आहे बाही ते बघणार आहोत आपण। फिश कटमध्ये कट करणार आहे मी बाहीला। तर व्हिडिओ जास्त लांब न खेचता आपण बाहीची कटिंग करून घेऊया। तर आपल्याला असं ठेवायचं आहे, आपल्याला बाही 1 इंच पेपर जास्त वाढवून ठेवायचं आहे। कारण की 1 इंच मी का घेत आहे, अर्धा इंच आपल्याला इकडनं लेसच्या साईडने चाललं जाईल, अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये आणि अर्धा इंच शोल्डरच्या साईडने चाललं जाईल। असं करून आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे। मग आपल्याला अशी ठेवायची आहे बाही आणि याची मार्किंग करून घ्यायची। अशी ठेवून चेक करायची आहे किती येत आहे। तर साईडने पण थोडीशी अशी मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला एक चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आपण चौकोनी बॉक्स तयार केला आहे। त्यानंतर आता आपण परफेक्ट चौकोनी बॉक्स तयार केलेला आहे। त्यानंतर आपल्याला, मी आधी नंतर तुम्हाला परत सांगून देत आहे, खालच्या साईडने 1 इंच प्लस केलं आहे आपण। आता ह्या नंतर आपण 2 इंच खालच्या साईडला डाऊन करूया। त्यानंतर ही लाईन अशी आडवी आखून घेऊया। फिश कटमध्ये आपण कटिंग करून घेऊया, माशासारखं आकार द्यायचा आहे बाहीला। त्यानंतर वरच्या साईडने 1 इंचावर मार्किंग करायची आहे आणि आपल्या बाहीला आकार द्यायचा आहे। फिश सारखं, माशासारखा आकार देऊन घेतलेला आहे मी। त्यानंतर 1 इंच आपल्याला याच्यात वरती प्लस करायचं आहे। त्यानंतर आकार द्यायचे मी देऊन घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घेऊन परत खोल भागाला आकार द्यायचा आहे। आकार दिल्यानंतर आपल्याला खालच्या साईडने दंडघेर घ्यायचा आहे 6 इंचावर। इथं आपण मोजून घेऊया किती आहे। तर 5.5 येत आहे, तर मी पण 5.5 वरच घेत आहे। त्यानंतर 2 इंच प्लस करायचे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी। आता ह्या दोन्ही लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे। मी आखून घेतलेली आहे। आता याची कटिंग करायची आहे आपल्याला। आता आपल्याला खोल भाग पण याला खोलून कटिंग करून घ्यायचं आहे। आता मी खोल भाग पण कटिंग करून घेत आहे। ही बघा, एकदम परफेक्ट झाली आहे ना आपली फिश कट बाहीची कटिंग। माझ्या पद्धतीने तुम्ही ह्याच प्रकारे कटिंग करा बाहीला।
काहीच चुका होणार नाही तुमच्यापासून आणि कुठेही घोळ पडणार नाही. लक्षपूर्वक तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा, स्किप करू नका. बघा तुम्ही, याच पद्धतीने मी जशी ही शिवली आहे बाही, याच पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे. त्यानंतर आपण दुसरी बाहीची पण कटिंग करायला शिकूया. याच्यापेक्षा मोठी येईल ती बाही, तर मी दुसऱ्या प्रकाराची पण बाही तुम्हाला कटिंग करून दाखवत आहे. ही बाही बघा आपली होती 3.5 इंचावर, तर मी 3.5 इंचावरच तुम्हाला दाखवलेली आहे कटिंग या बाहीची. फक्त आपण याच्यात 1 इंच ॲड केलेला आहे. या प्रकारे आपली बाही शिवल्यानंतर दिसेल 3 इंचावर परफेक्ट येईल आपली बाही. त्यानंतर आपण दुसऱ्या पद्धतीने पण शिकूया बाहीची कटिंग करायला. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप करू नका, फुल वॉच करा. तुम्हाला काही अडचणी येत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतर आपण दुसरी बाहीची कटिंग करू. आता आपण डबल फोल्ड घेतलेला आहे पेपर. त्यानंतर घडीवर आपण 8 इंचाची बाही तयार करूया. 8 इंच आपण घेतलेला आहे, इथं 8 इंचावर मार्किंग करूया. त्यानंतर इकडच्या साईडने छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. छाती आहे आपली 32 इंच, त्याचा चौथा येईल 8 इंच. याचा चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग आहे आपला 8 इंच, त्याचे 2 इंच प्लस करायचे आहे शिलाई मार्जिनसाठी. इकडनं आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 8 आणि त्याच्यात 1.5 किंवा 2 इंच प्लस करायचे आहे. मी 1.5च घेत आहे. त्यानंतर आपल्याला चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता इकडच्या साईडने आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे 6 इंचावर. त्यानंतर 2 इंच प्लस करायचे आहे. आधी मी चौकोन बॉक्स तयार करून घेत आहे. त्यानंतर इकडच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावर डाऊन करायचं आहे. आधी मी दाखवलेली होती ना पद्धत बाहीची, तशीच आहे ही पण, सेम टू सेम. मी बाहीवरून, रेडीमेड बाहीवरून तुम्हाला कटिंग दाखवलेली होती. आता मी इथं छातीचा चौथा भाग काढून तुम्हाला कटिंग दाखवत आहे. त्यानंतर इकडनं पण सेमच 1 इंच घ्यायचं आहे वरच्या साईडने आणि फिश बाहीसारखा प्रकार द्यायचा आहे. 1 इंच घ्यायचं आहे आणि बाहीला खोल भागाचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर इकडनं 6 इंचावर दंड घेराची मार्किंग करायची आहे. त्यानंतर 2 इंच प्लस करायचे आहे याच्यात शिलाई मार्जिनसाठी आणि याला पण रेष आखून घ्यायची आहे. आपण ही रेष आखून घेतलेली आहे. त्यानंतर याची कटिंग करून घ्यायची आहे. एक परफेक्ट कटिंग येते आणि बाही पण कमी पडणार नाही. तुम्ही या पद्धतीने जर का कटिंग कराल तर खूप एकदम छान अशी परफेक्ट बाही येईल तुमची. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला समजेल आणि व्हिडिओ स्किप करू नका. आता आपण खोल भाग पण 1/2 इंचावर मार्किंग करून आकार देऊन कटिंग करून घेऊया. ही झाली आपली मोठी बाही आणि छोटी बाही. दोन्ही बाही मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे. 1/2 इंचावर आपण खोल भाग दिलेला होता, इकडनं मी कटिंग केलेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याविषयी तुम्हाला धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.